सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण। हत्या प्रकरणामधील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप देखील फरार। पोलिसांचं पथक मागावर, मात्र आंधळेचा अद्याप शोध नाही। तर हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह सर्वच आरोपींवर मकोका। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही। जे या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार। धनंजय मुंडे दोषी असले तर सरकार योग्य निर्णय घेईल। बावनकुळे यांची प्रतिक्रिया। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झाले, मात्र अद्यापही आरोपी कृष्णा आंधळे फरारच। पोलिसांकडून शोध सुरू। धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडला पाठिंबा नसता तर संतोष देशमुखांची क्रूर हत्या झाली नसती। धनंजय मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत त्यांचा दबाव राहणार। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे, अंजली दमानिया यांची मागणी। आकाच्या राजीनाम्याची मागणी मी नाही केली। राजीनाम्याची मागणी मोर्चेकरांनी, तर आता करुणा मुंडेंनी देखील राजीनामा मागितला। सुरेश धस यांची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषी आढळल्यास कारवाई होईल। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून सुरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले। गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं। आता परळीतील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहोत, आम्हाला न्याय हवा। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी। पुढील आठवड्यामध्ये मुलांसह एसपींना भेटणार। ज्ञानेश्वरी मुंडे यांची माहिती। माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, पण 2 महिने झाले तरी आम्हाला न्याय मिळत नाही। संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखची प्रतिक्रिया। कुणाचा मेहुणा किंवा नातेवाईक आहे म्हणून कुणाला अटक होत नसते। गुन्हा केल्यावर कारवाई होणारच। जरांगेंचे मेहुणे विलास खेडकर यांच्यावरील तडीपाराच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकर यांच्यावर तडीपारीची कारवाई। अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं जालना पोलिसांकडून कारवाई। आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक। 15 तारखेपासून राज्यामध्ये साखळी उपोषणाचा जरांगेंचा इशारा। किरीट सोमय्यांनी मयत शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। सोमय्यांकडून आरोपींवर कारवाईचं आश्वासन। खारघरमध्ये 2 तरुणांकडून हेल्मेटनं मारहाण करत शिवकुमार यांची हत्या। उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या निकालावर चिंता व्यक्त केली। एकत्र काम करण्यासाठी नव्यानं विचार करावा लागेल असं म्हणाले। संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरे यांची भूमिका। उद्धव ठाकरे एकत्र फक्त खुर्चीसाठी येत असतात। स्वार्थी भावनेनं आलेले कधीही एकत्र राहू शकत नाही। राऊतांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला। 2019 मध्ये विधानसभेसाठी ठाकरे पवारांमध्ये प्री पोल अंडरस्टँडिंग। भाजपचे 120 आले असते तर ठाकरे सोडून गेले नसते। मात्र सरकार बनवू शकतो हे कळताच त्यांनी रंग बदलला। फडणवीसांचा मोठा दावा। ठाकरेंनी 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितलं होतं, मात्र 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देऊ शकत नाही असं अमित शहांनी सांगितलं। फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीस अर्धसत्य बोलले। समसमान पद आणि जबाबदारी असं फडणवीस बोलले होते। फडणवीस आधी चर्चा झाली नाही म्हणायचे। आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। आम्ही खुर्चीसाठी लढलो, तुम्ही कशासाठी लढता? संजय राऊतांचा एकनाथ शिंदे यांना सवाल। तर खुर्चीची लढाई तुम्हीच सुरू केली। राऊतांचा शिंदेंवर निशाणा। केजरीवालांच्या पराभवामुळे अण्णा हजारेंना आनंद झालाय। अण्णा हजारेंच्या कालच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते। गोपीनाथ मुंडे यांनीच भाजप पक्ष उभा केला। नाशिकमधील कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं वक्तव्य। इंडिया आघाडी टिकणार नाही हे सर्वांनाच माहिती होतं। महाविकास आघाडीचं पुढच्या 25 वर्षांमध्ये भविष्य अंधारात असेल। उदय सामंत यांचं वक्तव्य। निवडणुका आता लोकशाही पद्धतीनं लढल्या जात नाहीत। महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीमध्ये दिसला, बिहारमध्ये देखील दिसेल। संजय राऊतांची टीका। तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर निकाल वेगळा असता। राऊतांची प्रतिक्रिया। भाजपसोबत लग्नगाठ बांधल्यानं अजित पवारांना मतं मिळाली। आम्हाला आमच्या पक्षाच्या जीवावर मतं मिळाली, भाजपमुळे नाही। संदीप देशपांडे यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येणार। फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडके। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। राजन साळवींना एकनाथ शिंदेंचा फोन। 10 तारखेऐवजी 13 तारखेला प्रवेश करण्यासंदर्भात फोन। सूत्रांची माहिती।
पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीमध्ये शपथविधीची शक्यता, तर भाजप अध्यक्ष संध्याकाळी सर्वच विजयी आमदारांची भेट घेणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज 61वा वाढदिवस. शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त 61 जणांचा सन्मान, 61 कर्तृत्ववान सामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात येणार. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला साताऱ्याहून आलेले डुप्लिकेट एकनाथ शिंदे. वाढदिवसानिमित्त भेट घेण्यासाठी ठाण्यामधील निवासस्थानाबाहेर समर्थकांची गर्दी. शिरूर तालुक्यामध्ये हनुमानवाडी परिसरामध्ये बिबट्या जेरबंद. अनेक दिवसांपासून परिसरामध्ये बिबट्याची दहशत होती. अखेर वनविभागाला यश. इंदापूरमध्ये 13 फेब्रुवारीपासून कृषी महोत्सव. कृषी महोत्सवामध्ये होणार AI तंत्रज्ञानावर चर्चासत्र. माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांची माहिती. धाराशिव जिल्ह्यामध्ये 20,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदीविना पडून. हमीभाव खरेदी केंद्र बंद आणि सोयाबीनला भाव नसल्यानं जिल्ह्यामधील शेतकरी अडचणीत. चंद्रपूरच्या धुमनखेडा गावामध्ये बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 ग्रामस्थ आणि वनविभागाचे 1 कर्मचारी जखमी. बिबट्याचा हल्ला कॅमेऱ्यात कैद. अखेर बिबट्याला पकडण्यात यश. नांदेडमध्ये शासकीय योजनेचे महाशिबिर संपन्न. महाशिबिरामध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. योजनेमधून सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. बीड वाहतूक पोलिसांकडून सर्च मोहीम. रात्री उशिरा 200 ऑटो रिक्षा जप्त. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. पालघरच्या बोर्डीमध्ये चिकू महोत्सव. बोर्डी समुद्रकिनारी पर्यटकांनी महोत्सवामध्ये हजेरी लावत महोत्सवाचा आनंद लुटला. भंडाऱ्याच्या धोपमध्ये 4 चाकी उलटून अपघात. एका महिलेचा मृत्यू, 4 जण जखमी. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. बीडच्या माजलगावमध्ये शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा. 8 दिवसांपासून शेतकरी खरेदी केंद्राबाहेरच थांबून. पिंपरी चिंचवडमध्ये मनाई असताना देखील पिझ्झा मागवल्यानं विद्यार्थिनींना वसतिगृहामध्ये येण्यास बंदी. 4 विद्यार्थिनींना महिनाभर प्रवेश नाही. वसतिगृह प्रशासनाचा निर्णय. प्रवेशबंदीमुळे पालकांमध्ये मात्र संताप. आंतरराज्यीय गँगमधील दोघांना अकोला पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 23 गुन्ह्यांची कबुली. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पुरंदरमध्ये ज्युबिलंटच्या महिला बचत गट महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. केवळ 4 तासामध्ये महोत्सवातील सर्वच पदार्थांची विक्री. 54 बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग. जळगावच्या भुसावळ नगरपालिकेच्या एका लेखपाल कर्मचाऱ्याला अटक. मारहाण. घटनेचा पालिका कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून निषेध. कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं कर्मचारी आक्रमक. जळगावच्या पाचोऱ्यामधील राहत्या घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना. 2.5 लाखांची रक्कम जळून खाक. सुदैवानं आगीमध्ये जीवितहानी नाही. जळगावच्या 40गाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल तारण कर्ज योजनेमधून शेतकऱ्यांना कर्ज वाटप. योजनेमुळे शेतकऱ्यांना मदत होणार. योजनेची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी सुरू. नाशिकच्या कळवण, देवळा, सटाणा आणि मालेगाव परिसरामध्ये डाळिंबाला प्रति किलोला 180 ते 210 रुपयांचा भाव. मात्र वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी हवालदिल. नागपूरच्या ताजबाग परिसरामध्ये बर्ड फ्लूमुळे 3 कोंबड्यांचा मृत्यू. पालिकेकडून 3 किलोमीटर परिसराची तपासणी. परिसरामधील 24 संशयितांचे नमुने तपासणीला पाठवले. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 156च्याही घरात. मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये पोहोचली. सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती. एप्रिल महिन्यापासून कोस्टल रोड 24 तास खुला ठेवण्याचं नियोजन. वाहन चालकांचा प्रतिसाद पाहता नियोजन सुरू. नांदेड शहरामधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोळीबार. 23 वर्षीय युवक गोळीबारामध्ये गंभीर जखमी. तरुणावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. लातूरच्या खोपेगावजवळ 4 चाकी दुचाकीला धडक. अपघातामध्ये 1 जण गंभीररित्या जखमी. खोपेगावजवळ गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी. इंदापूरमध्ये मोटरसायकल चालकाला अज्ञात वाहनाची धडक. अपघातामध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू. नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. वाशीमध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहोचताना 44 वर्षीय महिलेचा मृत्यू. पालिकेच्या स्विमिंग पूलच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण. पालिकेच्या स्विमिंग पूलवर ट्रेनर प्रशिक्षित आहेत का? नातेवाईकांचा सवाल. मिरकरवाडा बंदराप्रमाणेच सागरी किनाऱ्यावरील अतिक्रमण हटवा. अतिक्रमण हटवण्याबाबत त्वरित नोटिसा काढण्याच्या मंत्री नितेश राणे यांच्या सूचना. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांना ॲग्रिस्टिक कार्ड काढण्याचं तहसीलदार गणेश काकडे यांचं आवाहन.
ॲग्रिस्टिक योजनेची नोंदणी मोफत असल्यानं जास्तीत जास्त नोंदणीचं आवाहन. लातूरच्या 100 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर. राज्यामधील पहिला प्रयोग. 12वीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाकडून मोहीम. वाशिम शहर पोलीस ठाण्यामध्ये पडून असलेल्या 61 वाहनांचा लवकरच लिलाव. 54 दुचाकी, 4 ऑटो रिक्षा आणि 3 चारचाकी वाहनांचा समावेश. लिलावातून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग शासकीय कार्यासाठी होणार. वर्ध्यामधील पक्षी अभ्यासक राहुल वाकारे यांना राज्य पक्षीमित्र पक्षी जनजागृती पुरस्कार, महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनामध्ये पुरस्कार प्रदान. भंडाऱ्याच्या सिल्लीममध्ये भव्य शंकरपटाचं आयोजन. शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. अकोल्यामध्ये विभागीय महसूल, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेला सुरुवात. आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते स्पर्धेला शुभारंभ. कराडमध्ये 3 दिवसामध्ये 4000 घरकुलांना मंजुरी. घरकुलांना मंजुरी देत 80% उद्दिष्ट पूर्ण केलं. माहिती गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांची माहिती. घरकुल मिळाल्यानं नागरिकांकडून देखील समाधान व्यक्त.